युतीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा भाजपसोबत सुरू नसल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली. तसंच युतीसाठी कोणत्याही शिवसेनेच्या खासदारांनं उद्धव ठाकरेंवरती दबाव आणला नसल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये राज्य सरकारनं दिले ती काही मेहरबानी नाही असंही संजय राऊत म्हणाले. ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. ठाण्यातल्या वंदना चित्रपटगृहामध्ये लावण्यात आलेल्या ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरील संजय राऊत यांचं नाव मनसे कार्यकर्त्यांनी खोडलंय. ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी जागा उपलब्ध नव्हती आणि त्यातून काही गैरसमज झाल्याची प्रतिक्रिया अभिजित पानसेंनी दिली आणि जागा नसल्यानंच मी तिथून निघून गेल्याचं पानसेंनी म्हटलंय. माझ्यासाठी फिल्म रिलीज होणं महत्वाचं असल्याचं त्यांचं म्हणणं. दिग्दर्शक हा खरा कॅप्टन असतो आणि त्याचा मान राखायलाच हवा असं वक्तव्य मनसे चित्रपट सेनाध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केलंय. बाळासाहेब असते तर त्यांनाही हे आवडलं नसतं असं खोपकर यांनी म्हटलंय. ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी जेव्हा हे स्क्रीनिंग सुरू असताना अपमानित झाल्यानं तडकाफडकी उठून गेले. दरम्यान कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर लाथ कशी मारायची हे लोकांनी तुझ्याकडून शिकण्याची गरज असल्याचं ट्विट मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलं. चंदा कोचर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता असून उद्योगपती वेणुगोपाल धूत यांना कर्ज दिल्याप्रकरणी 4 ठिकाणी धाड टाकण्यात आली. मुंबई आणि औरंगाबादमध्ये सीबीआयनं धाड सत्र सुरू केलंय. उद्योगपती वेणुगोपाल यांच्या व्हिडिओकॉनवरील 2 ठिकाणी सुद्धा सीबीआयनं धाड टाकली आहे. 40,000 कोटींच्या कर्ज प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादच्या व्हिडिओकॉन कंपनीत सीबीआयनं धाड टाकली असून अकाउंट विभागामध्ये झाडाझडती सुरू आहे. चित्तेगावच्या कंपनीमध्ये छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला आणखी एका याचिकेद्वारे आव्हान दिलं गेलंय. सरकारी वास्तू स्मारकासाठी देणं बेकायदा असल्याचा दावा करण्यात आलाय. जनहित मंचाच्या भगवानदास सरयानी यांची याचिका आणि या याचिकेवरती कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर केल्याच्या निर्णयाला ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी विरोध दर्शवलाय. कुणाला हवी आहेत ही स्मारकं? आम्हाला रुग्णालयं आणि शाळा हव्यात असं ट्विट डे यांनी केलंय. मीरा रोडच्या पेंडकरपाडा इथल्या आधार ओल्ड एज होम वेलनेस सेंटर या वृद्धाश्रमामध्ये एका वयोवृद्ध महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. आपचे राजीव सिंग यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केल्यानंतर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजीव सिंग यांनी वृद्धाश्रमातील गैरवर्तनाची चौकशी करून कारवाईची मागणी केली. दरम्यान मारहाण करणाऱ्या महिलेला कामावरून काढून टाकल्याचं संचालकांकडून सांगण्यात आलं. नालासोपाऱ्यामध्ये प्रदीप मांजरे यांच्या मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाला त्यांनी साईमाला ड्रायफ्रूट सेंटरमधून केक आणला. मात्र या केकला बुरशी लागल्यानं कुटुंबियांना धक्का बसला. वाढदिवस असलेल्या मुलीसोबत इतरही लहान मुलांनी हा केक खाल्ला होता. नंदुरबारच्या अक्कलकुवातील सोरापाडा इथे 8 वर्षांच्या चिमुकलीवरती बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी गावात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी 32 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली असून आज गाव बंदचं आवाहन गावकऱ्यांनी केलंय. बुलढाण्याच्या शेगावमध्ये 25 वर्षीय तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावरती बलात्कार केल्याप्रकरणी वैभव तोरखेडे या आरोपीसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आजपासून बांद्रा ते बेंगळूर दरम्यान विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर या ठिकाणी या गाडीचा थांबा असणार आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 65 वर्षीय वयोवृद्ध शेतकरी केशव इंगळे हे गेल्या 11 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत. शहापूरच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात त्यांनी हे उपोषण सुरू केले. इंगळे गेल्या 35 वर्षांपासून शहापूर गावात स्वतःच्या जमिनीवरती शेती करत होते. मात्र सरपंचानं कोणतीही नोटीस न देता त्यांच्या पिकाची नासधूस करून जमिनीवरती ताबा घेतला आणि आश्चर्याची बाब म्हणजे 9 दिवस उलटून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट काही घेतली नाही. महाराष्ट्र बहुजन सेनेच्या वतीनं गेल्या 4 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून अद्याप या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही. भोई, धनगर, नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा यासाठी हे उपोषण सुरू आहे. मणिकर्णिका सिनेमाला आमचा विरोध नसून करणी सेनेच्या नावाखाली काही जण अफवा उठवत असून त्यावरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन करणी सेनेचे मुंबई अध्यक्ष जगदीशसिंह भानुजा यांनी स्पष्ट केलंय. अमरावतीतील मेळघाट वासियांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा पेटला असून आदिवासींना कमी मोबदला दिल्याचा आरोप केला गेलाय. तसंच हातात रोजगार नसल्यानं आदिवासी मूळ गावी परततायत. दरम्यान जंगल पेटवणं, हिंसा करणं हा पर्याय नसून कायदेशीरपणे मागण्या मांडाव्यात, त्यावरती नक्कीच तोडगा काढण्यात येईल असं वन विभागाच्या संरक्षकांनी म्हटलंय.
रायगडचे काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पत्राद्वारे त्यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर तुषार शेवाळे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ही निवड केली असून आगामी निवडणुकीत शेवाळेंना धुळे मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. फेरीवाले कायमच उपेक्षित आणि असंघटित घटक म्हणून ओळखले जातात. मात्र आता त्यांनाच संघटित करून त्यांची समिती बनवण्यात येत असून ही यादी तयार झाल्यानंतर नाशिकच्या उपायुक्त कार्यालयात त्यांची निवडणूक होईल. नागपूर महानगरपालिकेकडून यंदा करवाढ होणार नसल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. मालमत्ता कर विभागानं हा प्रस्ताव दिला असून स्थायी समितीकडे तो पाठवण्यात आलाय. अग्निशमन दलानं सुद्धा 26 जानेवारीला होणाऱ्या संचलनात सहभाग घेतला असून महापालिका मुख्यालयासमोर अग्निशमन दलाकडून जोरदार सराव सुरू असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. यंदा शिवाजी पार्क इथे होणाऱ्या राज्याच्या प्रजासत्ताक संचलनात सहभागी होण्याचा मान गोवा पोलिसांना मिळाला असून यासाठी गोवा पोलिसांकडून चांगलीच तयारी सुरू आहे. संचलनात सूत्रबद्धता यावी यासाठी शिवाजी पार्कात जोरदार सराव सुरू आहे. पोलीस सुरक्षा दल, विद्यार्थी, विविध आस्थापनांचे कर्मचारी या ठिकाणी सराव करताना दिसत आहेत. बारामतीत मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि लाईव्ह संवाद साधताना नरेंद्र मोदींनी पवारांना टार्गेट करतील खरं तर अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी पवारांचं कौतुक केल्यानं कार्यकर्त्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. यावेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी भाजपचं उपकरण गळ्यात घालत या संवाद कार्यक्रमात हजेरी लावत मोदींशी संवाद साधला. कुल यांच्या हजेरीमुळे येणाऱ्या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल का याबाबत चर्चांना उधाण आलंय. काँग्रेसला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली यश मिळत नसल्यानं प्रियांका गांधी यांचं नाव समोर आणलंय. मात्र प्रियांका गांधींची तुलना ही इंदिरा गांधींशी होऊच शकत नाही असं रामदास आठवलेंचं म्हणणं आहे. कल्याणमध्ये आयोजित कोकण महोत्सवात ते बोलत होते. बीडच्या परुळेतील शिवाजीनगरमध्ये सेफ्टी टँक साफ करताना 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये एकूण 5 कामगार उतरले होते. त्यातल्या 3घांची प्रकृती गंभीर आहे. मयत अर्जुन भालेराव आणि विशाल लांडगे यांच्यासह 3 कामगार पहाटेच्या सुमारास सेफ्टी टँकचं काम करत होते. यावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर कामगारांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. अहमदनगरमधल्या पुणे-नगर महामार्गावरती 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला. यात 2 जण जागीच ठार झाले. ट्रकनं कारला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील कष्टी इथे जनता विद्यालयातील 8वीच्या विद्यार्थ्याला 3 शिक्षकांनी मारहाण केली. या 3घांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पंढरपूरच्या आखरी आश्रमशाळेमध्ये 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केली. शाळेत मुलांना चिठ्ठी देऊन छेडछाड केल्यानंतर तिनं आत्महत्या केली असून या प्रकरणी आरोपी फरार झालाय. बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून 9वीच्या विद्यार्थिनीनं विष पिऊन आत्महत्या केली. वडवणीच्या ब्रह्मनाथ तांडा इथे ही धक्कादायक घटना घडली असून अमर तिडके आणि हनुमंत सावंत हे 2 आरोपी फरार आहेत. सोलापूर महापालिकेतील परिवहन कर्मचाऱ्यांचा तब्बल 1 वर्षापासून पगारच न दिल्यानं परिवहन कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. संपाचा आजचा 3रा दिवस असून अजून जोवर महापालिका प्रशासन 2 महिन्याचा पगार देत नाही तोवर काम बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा कामगारांनी दिला. पुणे शहरातील 6 पंपिंग स्टेशनच्या विद्युत आणि देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आल्यानं पुण्याचा पाणीपुरवठा आज ठप्प आहे. उद्या सुद्धा पुण्याचा पाणीपुरवठा विस्कळीतच राहणार आहे. सलग 2 दिवस दुरुस्तीचं काम सुरू ठेवणार असल्यानं पुणेकरांना सलग 2 दिवस पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान पाटबंधारे विभाग देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित पाणी कपात करत असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. नागपूर विभागात सध्या 22% जलसाठा राहिला असून विदर्भात याहीपेक्षा गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे विदर्भावर पाणी टंचाईच्या संकटाचं सावट दिसतंय. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रवादावरून खडेबोल सुनावले. पुण्यात ते सिम्बॉयसिस महाविद्यालयात फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काही तांत्रिक बिघाडामुळे कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती सकाळच्या सुमारास लोकल थांबल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी सगळ्याच गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं. रेल्वे रुळांवर 5 ठिकाणी होत असलेले डीप स्क्रीनिंग आणि लोअर परेल पुलाचं पाडकाम त्यामुळे रेल्वेच्या वेगावरती मर्यादा येत असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांना या विलंबाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
आज आणि 26 जानेवारी रोजी मध्यरात्री परळ टर्मिनससाठी ब्लॉक घेण्यात येत असून मध्यरात्री हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द होतील तर मेल एक्सप्रेसच्या गाड्यांच्या वेळापत्रकात सुद्धा बदल होणार आहेत. सांगलीच्या मिरज शहरातील टांगेवाल्यांचं गाव म्हणून ओळख असलेल्या गावात टांगेवाल्यांनाच सध्या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा लागतोय. मिरज स्थानकाबाहेर कधी एकेकाळी टांगा स्टॉप होते आणि त्याची जागा आता रिक्षा आणि इतर वाहनांनी घेतली आहे. टांगा व्यवसाय करणाऱ्या बहुसंख्य अशिक्षित टांगा चालकांना हलाखीचे दिवस आलेत. अशिक्षित असल्यानं अनेकांना काम मिळणं कठीण झालंय. त्यामुळे टांगेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुंबईतला कचरा प्रश्न सुटत नसल्यानं आता महानगरपालिकेनं भूमिगत कचरा संकलन केंद्राची उभारणी केली आहे. गिरगाव चौपाटी आणि शहीद भगतसिंग मार्गाशेजारी या भूमिगत कचरा संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. भूमिगत कचरा संकलन केल्यास दुर्गंधी पसरणार नसून सध्या प्रायोगिक तत्वावर ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यानंतर मुंबईत सर्वत्र अशा प्रकारची केंद्र उभारली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या 2017 ते 2018 दरम्यान राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या 50% अधिक निधीचा स्रोत हा अज्ञात असल्याचं उघड झालंय. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं ही माहिती जाहीर केली आहे. 7वा वेतन आयोग 2016 पासून लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे 3.25 लाख चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी 29 आणि 30 जानेवारी रोजी संप पुकारण्याचा इशारा दिलाय. रेल्वेमध्ये सवर्ण गरिबांसाठी 2 वर्षात 2,30,000 जागांची मेगा भरती होणार असल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली. बुलेट ट्रेनला वसई विरार महानगरपालिकेने केलेला विरोध राज्य सरकारनं विशेष अधिकार वापरून मोडीत काढलाय. तसंच या निर्णयाविरोधात हरकती आणि सूचना करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. देशातील सर्व राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जाचा बोजा असला तरी राज्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण देशातील सर्वात कमी आहे. महाराष्ट्रावरती या आर्थिक वर्षाअखेरीस 5 लाख कोटींच्या आसपासचा कर्जाचा बोजा जाईल असा अंदाज आहे. बेस्टला तब्बल 10,000 कोटी रुपयांची मदत मिळाल्यास पुढील 5 वर्षात म्हणजे 2024 पर्यंत बेस्ट संकटमुक्त होईल असा विश्वास बेस्ट प्रशासनानं व्यक्त केला. पुण्याची परिवहन सेवा असलेल्या पीएमपीएमएलच्या गाड्यांच्या खरेदीसाठी 116 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत मान्यता देण्यात आली आहे. आणि ॲप बेस्ट कॅबच्या भाडे निश्चितीबाबत राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीनं 2017 मध्ये सादर केलेल्या अहवालावर 8 आठवड्यात निर्णय घ्या असे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले.